नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने वांग्याची सुकी भाजी. हे खायला खूप छान लागते आणि करायला अगदी 5च मिनिटात तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. वांग्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य बघूया आपण. इथं मी 200 ग्रॅम वांगे घेतलेले आहेत. असे काटेरी वांगे आहेत. याचे काटे काढून देठ काढून याला एका वांग्याचे 4 भाग करून घेतलेले आहेत मी आणि कापून पाण्यात टाकलेले आहेत. हे बाहेर जर ठेवले तर काळे पडतात कापून बाहेर ठेवल्यावर. इथं 1 चमचा मी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ, 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी आणि कोथिंबीर घेतलेली मी थोडीशी कापून. आता सुरुवातीला आपल्याला हे वांगे कापून घेतलेले एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. याचं पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला. अजिबात पाणी ठेवायचं नाही, किंवा तुम्ही कपड्यानं पुसून सुद्धा घेऊ शकता हे वांगे. याचं आपल्याला पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे. याचं मी पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायची आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट, हळद, धना पावडर, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला. आता याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या वांग्याला आपल्या मसाला लागला पाहिजे. एकदम सिंपल रेसिपी आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. सगळ्या वांग्याला व्यवस्थित मी मसाला लावून घेतलेला आहे. इथे एक पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. यामध्ये घालायची आपल्याला मोहरी, जिरे आणि मोहरी व्यवस्थित आपली फुललेली आहे. आता यामध्ये घालायचे आपल्याला वांग्याला मसाला लावून घेतलेला ते वांगे घालायचे आहेत आपल्याला. आता ही वांगे व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. साधारण 1 ते 1.5 मिनिट. यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही. वाफेवर आपल्याला तेलामध्येच हे वांगं शिजवून घ्यायचं आहे. व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 3 ते 4 मिनिट आपल्याला हे झाकण ठेवून वांगं शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला मध्ये मध्ये चेक करून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिट मी हे वांग्याची भाजी शिजवून घेतलेली आहे. मी मध्ये 2 वेळेस झाकण काढून चेक केली होती भाजी. वांगं आपलं शिजलेलं आहे. वांग्याची भाजी लगेचच शिजते, त्याला जास्त वेळ लागत नाही. अशी मस्त आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे. आता यावरून थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. अशी मस्त तयार झालेली आपली सुकी वांग्याची भाजी. तुम्ही हे टिफिनला किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे भाजी बनवू शकता. खायला खूप छान लागते आणि करायला अगदी 3 ते 4 मिनिटात हे भाजी बनवून तयार होते. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.